नमस्ते, सुप्रभातम, गुड मॉर्निंग. आज मुद्दामच एक वेगळ्या विषयावरती मी व्हिडिओ बनवतो आहे. त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काल कोल्हापूरमध्ये सायबर चौकात म्हणजे हायवेवरून युनिव्हर्सिटीच्या इथून जो रस्ता येतो आहे तिथं एक ट्रक, ऊस वाहतुकीचा ट्रक प्रचंड वेगानं, असं ते म्हणतात की ब्रेक फेल झाला होता आणि तो येऊन धडकला, 5-6 वाहनांना धडकला. मोठं नुकसान झालं आहे, बरेच लोक जखमी झालेली आहेत. जीवितहानी काही झालेली नाही आहे. खरं जखमी म्हणजे याचा अर्थ का नाही, बऱ्याच लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असतं, हेही लक्षात घ्या. आता ॲक्च्युली मला व्हिडिओ बनवायचं एक महत्त्वाचं कारण काय आहे की मी ट्रॅफिक इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे ट्रान्सपोर्टेशन अँड ट्रॅफिक थर्ड इयर सिव्हिल किंवा एन्व्हायरमेंटलाही पूर्वी होता हा सब्जेक्ट. त्याच्यामध्ये मी थोडाफार पार्टिसिपेशन करायचो, थोडाफार सिलेबस किंवा त्यांचे ते मॉडेल्स किंवा त्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स किंवा जे प्रॅक्टिकल्स असायचे त्याच्यामध्ये मी भाग घ्यायचो. आता ॲक्च्युली माझा संपर्क जरी नसला तरी मला जसं सर्वे किंवा बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंग आवडत असते, म्हणजे मी जरी त्या फील्डमधून बाहेर गेलो तरीसुद्धा, तसंच मला ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, ट्रॅफिक सिक्युरिटी ह्या संदर्भात सुद्धा मला बरंच काही काम करावं असं वाटत असते. त्यामुळे कोल्हापूरच असंही नाही, भारतामध्ये एकूणच ट्रॅफिक नियमांच्याबद्दल आणि ट्रॅफिक सुरक्षिततेबद्दल अत्यंत अनास्था आहे. जनतेची अनास्था आहे, सरकारची अनास्था आहे, कोणीही RTO पोलिसांची अनास्था आहे आणि कोणीच म्हणजे नोकरदार वर्गसुद्धा याकडे नीट बघत नाही. उद्योगपती, व्यापारी किंवा इतर आम जनता ही सुद्धा त्याच्याबद्दल सिरियस नाही आहे. तर दिवसेंदिवस अपघात प्रचंड वाढत चाललेले आहेत आणि ट्रॅफिकच्या संदर्भात एक महत्त्वाचं मला जे त्रुटी आणि उणीव जाणवती ती म्हणजे भारतातले कोणी असू देत, मुख्यमंत्री असू देत, पंतप्रधान असू देत आणि कुठल्याही पक्षाचे असू देत, गेल्या 70-80 वर्षामध्ये मला वाटते महात्मा गांधी आणि नेहरू यांच्यापासून ते इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, अगदी पंतप्रधान आत्ताचे सध्याचे मोदी साहेब, ह्या सर्वांपर्यंत आणि सगळ्या पक्षांमध्ये मी बघितलं की कुठल्याच प्रकारे त्यांच्यामध्ये ही समज अजूनही आलेली दिसत नाही आहे की आपल्या भारतातल्या लोकांना ट्रॅफिक सुरक्षिततेबद्दल स्वतःचं काही असं मत नाही आहे, त्यांचे नियोजन नाही आहे. तर आपण ह्या संदर्भात प्रसार आणि प्रचार करायला पाहिजे. वास्तविक ह्याच्यामध्ये RTO आणि जी स्थानिक व्यवस्थापन म्हणजे सरकारी कार्यालय वगैरे असतात यांनी करायला पाहिजे खरं म्हणजे काम. RTOचं पहिलं काम आहे ते, तरी पण ते होत नाही आहे. आता ॲक्च्युली बाहेरचे जे रस्ते येतात ना शहरामध्ये, त्याचा प्रवेश ज्या वेळेला होतो त्यावेळेला ठिकठिकाणी त्याचं म्हणजे जे वाहनं येतात त्यांचं स्पीड कमी व्हायला पाहिजे, तर स्पीड कमी होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं कारण तिथं स्पीड ब्रेकर्स सायंटिफिक पद्धतीनं घातलेले नाही आहेत. स्पीड ब्रेकर्स बऱ्याच ठिकाणी चुकीचे घातलेले आहेत आणि रमलर्स, आता बऱ्याच जणांना रमलर्स हा प्रकारही माहीत नाही आहे. मी जरा सिव्हिल इंजिनिअरिंगशी संबंधित आहे म्हणून मला माहिती आहे, पण अशी शंका येते की RTO डिपार्टमेंट किंवा हायवे अथॉरिटीज वगैरे जे आता कामं करतात तर त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना किंवा एकूणच ह्या बाबतीत अवेअरनेस तयार केला आहे की नाही इथपासून मला शंका येते. तुम्ही 8वा वेतन आयोग मागता, आणखीन काय काय फॅसिलिटीज मागतात, आणखीन काय काय मागता, पण प्रत्यक्षात ट्रॅफिक सुरक्षितता हा विषय का तुमच्या डोक्यात घेत नाही. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे, म्हणजे एकाच कुठल्या पार्टीला वगैरे सांगायचं नाही आहे, ह्या विषयामध्ये भारतीय लोक कशी जागरूक होतील. फुटपाथ असू देत किंवा रस्ते ओलांडणे असू दे, रस्त्याचं क्रॉसिंग असू देत आणि सिग्नल्स असू देत, वेळोवेळी हे तपासणी करायला पाहिजे RTOने की व्यवस्थित हे सगळं होतं आहे की नाही. लोकांना रोड क्रॉस करताना सुद्धा आज अडचणी आहेत. वेडे वाकडे वाटेल तसे येतात, रोडवर क्रॉसिंग करू देत नाहीत, इकडं तिकडं वळताना इंडिकेटर्स दाखवत नाहीत, गाड्या थांबवताना कुठेही मध्येच थांबवून टाकतात. हे सगळं बेशिस्त आहे ना, RTOने मोडून काढायला पाहिजे. भारतीय लोकांमध्ये जी ट्रॅफिकच्या संदर्भात जे असुरक्षित गचाळ आणि
विचित्र मानसिकता आहे ती चिरडून टाकायला पाहिजे. तुम्ही त्यांना एक समर्थ नागरिक असं बनवा. जनतेची साथ मिळेल तुम्हाला, जनतेची साथ मिळेल, परंतु तुम्ही पहिल्यांदा काहीतरी नियोजन करायला पाहिजे, काम करायला पाहिजे त्याच्यामध्ये. RTOचं पहिलं काम आहे वेगवेगळ्या महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती यांचंही काम आहे की रोडवरती आहे ना ट्रॅफिकची सुरक्षितता तुम्ही बघा. नुसतं बाकीचं जे काही इश्यूज आहेत ना तर ते हाताळत बसू नका. ट्रॅफिकच्या संदर्भात अत्यंत जागरूकता आणा. त्याचबरोबर स्वच्छता अभियान ठिकठिकाणी आता कोल्हापूरमध्ये आहे ना कचरा कुंडी म्हणजे जे मोठे बॉक्सेस असायचे कचऱ्याचे ते काढलेले आहेत आणि रस्त्यावर सगळीकडे कचरा पडलेला असतो. त्याचंही नियोजन नाही आहे. सांडपाण्याचं नियोजन नीट नाही आहे. त्याच्यानंतर पब्लिक टॉयलेट्स कमी होत चाललेले आहेत. पब्लिक टॉयलेट्स वाढायच्या ऐवजी कमी होत चाललेले आहेत. तर ह्या सगळ्यावरती मला जरा लक्ष वेधायचं आहे. म्हणून मी आज मॉर्निंग वॉक केला. त्यावेळेला मी ठरवलं की या संदर्भात एक व्हिडिओ करायचा. थँक्यू व्हेरी मच.